हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? असताना सगळी सांगितलं कसे पापड मस्त एकदम कुरुम कुरुम. आणि गाजरचा हलवा बनवलेला. कुठे कुठे आता गाजर मिळतात, सगळे बंद व्हायला लागलेत. आता गाजरचा सीझन जायला लागला आहे, त्यामुळे या सगळे पापड खायला. आणि गाजरचा हलवा, बटाटे शिजवून घेतलेले 4 आणि साबुदाणा रात्रीच भिजवून ठेवलेला होता. हे बघा, बटाटा शिजवून घेतल्यानंतर मिक्सरला त्याला बारीक केलं मी. हे बघा, हे पूर्ण अशी पेस्ट केली. त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे पण पेस्ट करून घेतले होते. पाणी गरम करायला ठेवलं होतं मी. पाणी गरम करताना त्याच्यामध्ये मी तीळ टाकले होते. हे उपवासाचे पापड आहेत. मीठ टाकलं होतं, थोडासा स्लाईड खायचा सोडा टाकलेला. आणि हे जे मी लाल मिरची आणि हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली ती टाकली होती. आणि आपल्याला जसं मीठ स्वादानुसार ते टाकलं होतं. ह्याला पूर्ण उकळी आले की ह्याच्यामध्ये मी बटाट्याचं जी पेस्ट केली होती ती टाकली होती ह्याच्यामध्ये. हे बघा, खूप छान पापड झाले होते, मस्तच झाले होते. आणि लाल मिरचीचं पेस्ट असल्यामुळे पूर्ण असे लाल लाल झाले होते पापड. आणि खायला पण एवढे सुंदर वाटतात, मस्त. थोडेच बनवलेले, जास्त नव्हते बनवले मी. ह्याला पूर्ण उकळी आले की परत मी ह्याच्यामध्ये साबुदाणा आपला जो भिजत ठेवलेला रात्री तो ह्याच्यामध्ये मी टाकला. हे बघा, साबुदाणा पण एवढा मस्त भिजून एवढा सुट्टा झाला होता ना. हे बघा, बघताच कळतं आहे की किती असा सुट्टा झालेला होता. ह्याला पूर्ण हलवून ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत ह्याला हे करायचं आहे आणि हलवत राहायचं आहे, का तर खाली चिटकोणी म्हणून पातेल्याला. हे बघा, हे पूर्ण आता आपलं रेडी झालेलं आहे. पूर्ण साबुदाणा असं तुम्हाला हे करून दाखवते, पूर्ण ट्रान्सफर झाला होता. हे बघा. आणि परत मी काढताना 5 मिनिट आधी परत मी थोडे साबुदाणा मुठभरच टाकलेले की ते पापड तळताना थोडे त्याच्यावरती दिसावे म्हणून. हे बघा, हे आता मी घरामध्येच पापड हे केले होते, फॅनखालीच टाकले होते. दुसऱ्या दिवशी मी गॅलरीमध्ये उन्हात ठेवले होते, टेरेसवरती वगैरे असे ठेवले नव्हते. हे बघा, हे झाले आपले टाकून. रात्रभर याला हवेखालीच फॅनखालीच ठेवले होते. 60-70च्या आसपास झाले होते, जास्त नव्हतं झाले, का तर मी थोडंच भिजत घातलेलं शाबूज तांदूळ. इतकं सुंदर झाले होतं ना, आणि खायला पण एवढे सुंदर वाटत आहेत. उपवासाला कधीतरी मस्त वाटतात खायला, पण थोडेच केले मी. हे बघा, हे स्वतः निघत होते सकाळी, कसे ट्रान्सफर झालेत बघा. हे परत मी गॅलरीमध्येच उन्हात ठेवले होते, वर टेरेसवर नव्हते ठेवले. आता गॅलरीमध्ये सुकून जातील, एवढे पातळ आणि इतके सुंदर झाले होते बघा. ट्रान्सफर हातमध्ये मागची बोटं दिसत आहेत बघा, आणि लाल लाल दिसत आहेत. असे नाही की तिखट झाले होते, तिखट बिलकुल झाले नव्हते. मिरची तिखट नव्हती ती, फक्त आपली हिरवी मिरची होती ती तिखट होती, ती थोडीच घेतलेली मी. आहेत ना मस्त बघा. एक घमेलं आहे ते सासूचं आहे, माझं आहे ते ॲल्युमिनियमचं आहे, जलमरचं. हे गॅलरीमध्ये मी सुकायला ठेवलेलं आहे. बघा, ह्याला आता मी तुम्हाला ना तळून दाखवते हलक्या हाताने. बघा, एकदम असे एवढे मी तळायला काढलेत, एवढं असे मस्त हे झाले होते ना. आणि तो वरती एक साबूस तांदूळ आहे ना, एवढा सुंदर दिसत होता ना. बघा, हे बघा, तर तुम्हाला हे करून दाखवते मी, कसा आवाज येतो बघा. आहे ना मस्त. या सर्वजण खायला. एवढं सुंदर झाले होते ना हे पापड, खूप छान झाले होते. नंतर गाजर किसून घेतले होते, गाजरचा हलवा बनवला होता. थोडेच गाजरचा हलवा केला होता. हे पूर्ण किसून धुवून वगैरे किसून घेतले होते. नंतर एक पॅन घेतला होता, त्याच्यामध्ये तूप टाकलं. हे परत त्याच्यामध्ये खीस टाकलं, ॲड केलं आहे मी. आणि आता ते हलवते बरोबर. दूध टाकलं, दूध पण जास्त नाही, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच हे केलेलं आहे. परत ते आटवताना खूप हे होतं आणि गाजरचा फ्लेवर हे होऊन जातो, त्याच्यामुळे परत मी हे केलं, थोडंच केलं होतं. साखर पण तुम्हाला जसं गोड कमी जास्त हवं आहे तसं हे साखर टाकायची. नंतरनं मी पावशेर खवा आणला होता, तो टाकला होता याच्यामध्ये. हे बघा, पूर्ण बारीक करून टाकते मी.
हे पूर्ण आपलं झालं होतं. पुन्हा लास्टला मी टाकत होते. हे थोडे बदाम मी हे केले होते ते टाकते आता त्याच्यात. आज झाला आहे आपला गाजरचा हलवा. या सर्वजण खायला. आणि कसे वाटले पापड ते पण सांगा आणि गाजरचा हलवा पण खायला या. मस्त मस्त खावायचा असा गाजरचा हलवा बनवलेला. आणि पापड पण कसे वाटले ते सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. कमेंट करून सांगा मला पापड कसे झाले होते. बाय.